हॅलो गायज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर बघू शकता तुम्ही मस्तपैकी सकाळ झालेली आहे आणि मी डायरेक्ट आलोय बाहेर दरवाजाच्या. कशासाठी? बघायला की बाहेरचं वातावरण कसं आहे. बघतोय तर काय बाहेर बघायचं आहे का तुम्हाला? बघतोय तर काय मस्तपैकी पाऊस आला होता. पाऊस नाही रे, उजेड आला होता. कारण की चांगलं मस्तपैकी ऊन आला आणि मी बोललो डायरेक्ट ब्रश पकडतो हातात आणि घराघर घराघर घासतो दात. बघा इचकून दाखवले, हे मस्त आहेत ना. त्याच्यानंतर बोललो ब्रश धुया, कारण की ब्रश धुवूनच ठेवायला लागतो ना भावा. त्यानंतर बोललो की आता चला आता डायरेक्ट मस्तपैकी तोंड बिंड धुवून घेऊया. मस्तपैकी गुल्ली बिल्ली केली, मस्तपैकी जरा दात धुवत होतो पाण्याने. बोललो कसं बघूया निघतील, चकाचक दात काढलं निघून. पण तोंड धुवायचं राहिलं होतं. बोललो चला तोंड पण धुवून घेऊया घराघर घराघर. तोंड धुवून होतच नव्हतं, कारण की मला तोंड धुवायला टाइम लागतो ना भावा. तुला पण लागतो काय रे टाइम धुवायला एवढं तोंड? तर बोललो चला आता मस्तपैकी तोंड पण धुतलं, आता जाऊया घरात. गेलो मस्तपैकी आतमध्ये, रूम मध्ये गेलो आणि मस्तपैकी टॉवेल उचलला आणि मस्तपैकी तोंड धुवून घेतलेलं, पुसून घेतलं पण. कचाकच कचाकच पुसून घेतलं आणि नंतर बोललो हा आता गोरा दिसतोय ना मी, काळा दिसत होतो पहिला. चला आता बोललो काहीतरी जेवायचं बघूया. बघतोय तर काय मस्तपैकी किचन मध्ये लागला होता मस्तपैकी तडका दुधाचा. बोललो आता एक काम करतो, आपल्याला चाय प्यायला नाही भेटली ना, आता मस्तपैकी काहीतरी खातो. मग डायरेक्ट गेलो चमच्याने वाटका घेतला आणि त्यात घेतलं ओट्स घेतल्याच्या नंतर बोललो पीनट बटर घेतो. पीनट बटर पण घेतला आणि नंतर बोललो की मस्तपैकी मिक्स करूया. मिक्स केलं आणि मस्तपैकी गार 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 फिरवायचा टाइम आला होता मस्तपैकी. पण बोललो काय रे, अजून दूध तर तापवलेलंच नाही. मग बोललो दूध तापून घेऊया. दूध तापवायचं तापून झालं आणि त्याच्यानंतर मस्तपैकी दूध ओतलं. बघतोय तर काय दुधाला शाळा आली होती हा वरती. दुधाला शाळा आली आणि मग ती बोललो चाय पण घेतो रे, मला जरा खायचं होतं, भूक लागलेली ना जोरात. मग मस्तपैकी आता काय बोललो घरा फिरूया. फिरूया कसं बघा, असं गार 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 फिरवलं. तरी पण फिरवून होत नव्हतं रे. बोललो अजून एकदा फिरूया, गार 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 असं फिरवलं. त्याच्यानंतर मस्तपैकी बोललो तुम्हाला दाखवतो हातात. हा चला आता जाऊया रूमात आणि खाऊन घेऊया. कसं खायचं दाखवतो तुम्हाला. तुम्हाला माहित नसेल ना, बघा असं खायचं मस्त लागतंय आम्हाला. तुला पण मस्त लागते काय? कधी खाल्लं असेल तर तुम्हाला माहितीच असेल. हा त्याच्यानंतर बोललो आता टावेल घेऊया आणि मस्तपैकी जाऊया न्हायला. मस्तपैकी आपला एक विषय मस्त असतो, त्यामुळे न्हावून धुवून आलो आता. तर बोललो मस्तपैकी काहीतरी घालूया. घातलं तर काय, मी काळा शर्ट माझ्या काळ्यावर चांगलं दिसत होतं काय रे? मी दिसत होतो ना तुम्हाला? हा दिसतोय मला तर मी दिसतोय, तुम्हाला दिसतोय का नाही माहित नाही. बाहेरचा व्ह्यू बघितला, अरे अजून ऊनच आहे. चला बोललो चला जाऊया कुठेतरी. अरे गाडी घेऊन तर जाऊ शकत नाही मी. बोललो चालत जाऊया चल. बोललो चल ठीक आहे चालेल चल. बोललो चालत जाऊया तर जाऊया. मग चालता चालता बोललो चला पहिल्यांदा रूमाचा दरवाजा तर उघडा. बोललो चला हा दरवाजा उघडला आणि नंतर बोललो हा चल जाऊया आता. टंगल मंगल करत शिडी उतरत मी खाली जाणारच होतो. बोललो तुम्हाला पण दाखवूया, हे बघा असं जातोय मी. कारण काय तुम्हाला तर माहिती आहे, मला इथनं उतरायला लय कंटाळा येतो, पाय पण दुखतात. मग एकदाच बोललो चला आता फास्ट फास्ट पळत जातो. कसं तरी चालता चालता एकदाच खाली उतरलो बिल्डिंगच्या खाली जे उतरल्यानंतर बघतोय तर काय मस्तपैकी ऊन पडलं होतं आणि माझी इच्छा होत होती की मस्तपैकी फिरायला जायला. पण मित्र बोलला की नाही रे, फिरायला कुठे जायचं आता. मग बोललो ठीक आहे चल, मी जातो आता दुकानात. काय सांगू तुला, इकडचा व्ह्यू दाखवला तुम्हाला, मस्त वाटला ना. पाठचं पण व्ह्यू बघायला मस्त वाटलं ना. पुढं असे माणसं बिनसं चालत होती. त्याच्यानंतर बोललो मी काय आता करायचं तरी काय. त्याच्यानंतर तुम्हाला वरचा व्ह्यू दाखवला, कारण की उजेड आला होता. कसला? पावसाचा नाही रे भावा, उन्हासारखा. बोललो आता पावसाळ्यात ऊन कुठनं पडायला लागलं. बोललो ठीक आहे चालेल. त्याच्यानंतर जसं जसं मी पुढे चालत गेलो ना भावा, आता मस्तपैकी सीएनजी लागला ना तिथंच पुढे 3-4 बस उभ्या होत्या, लाल पऱ्या. त्याच्यानंतर बोललो चल भावा चालत चालत चल. बघतोय ते काय पुढं मस्तपैकी दुकान जवळ आलं होतं. बघायचं तुम्हाला, हे बघा दुकानात येतात. आतमध्ये जायचं आहे आपल्याला, काहीतरी घ्यायचं आहे मस्तपैकी खायला. बोललो तर काहीतरी घेतो 4-5 वस्तू. बघतोय ते काय दुकानवाला बसला होता वाट बघत. मी चालू द्या पहिलं गिऱ्हाईक. मग मस्तपैकी 2-3 बाटल्या घेतल्या पिण्याच्या, नाही तर बोलायला काहीतरी वेगळाच विषय यायचा. मस्तपैकी बाटल्या घेतल्या आणि बोललो तुमच्याशी गप्पा गोष्टी मारत जाऊया पुढं जाता जाता बोललो तुम्हाला व्ह्यू पण दाखवतो आजूबाजूचा. बघतोय ते काय बघा मस्तपैकी नारळ बिरळ लागली होती आणि अजूनपर्यंत ऊन आलं होतं. हा बघा मोठा धबधबा. नाही रे, नाला आहे रे. मग बोललो चल चल जाऊया चालत 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 टंगळमंगळ करत मी जातच होतो हायवे रोडने. सगळे बघत माझ्याकडे, बोलत ते असं काय बनवतोय. बोललो अरे मग मी बोललो कशाला लक्ष द्यायचं यांच्याकडे, जाऊया चल पुढे बघून. मग मस्तपैकी माझ्या बिल्डिंगच्या खाली कधी आलो आणि आतमध्ये कधी घुसलो ते पण मला समजलं नाही. मग चालता चालता टंगल मंगल करत मी वरती पोहोचलो एकदाच आणि मस्तपैकी दरवाजा पण उघडला. दरवाजाची कडी लावली आणि बघितलं हे बघा खायला मी आणलंय, ते दाखवलं तुम्हाला. आणि बोललो चला आतमध्ये कोणाला तरी देऊया, पाहिजे असेल तर, नाही तर आपणच गचकूया. कारण की बोललो ठीक आहे चल. मस्तपैकी मी काय केलं, माझं आवडतं फेवरेट बिस्किट मलकिस्ट तुम्ही खाल्लं असाल. मग ते खाल्लं 2-3 काचाकच. त्याच्यानंतर मी ते हातात घेतलं, आणलेलं होतं त्या. मग बोललो पिऊन टाकूया जरा गारवा. अरे पावसाळ्यात पण गार खाल्लं पाहिजे ना काहीतरी. मग मस्तपैकी असं सगळं खाल्ल्याच्या नंतर मस्तपैकी फॅन लावला होता, गार असं मस्त वातावरण झालं होतं. बोललो जरा झोप काढतोच. झोप तर लागत नव्हती, पण बोललो तुमच्याशी 2 शब्द मांडून मग झोप लागेल. हा झोप लागली आणि नंतर मी झोपून उठलो की रे भावा. झोपून उठलो आणि नंतर म्हणतात काय, भावा एवढे विषय मगाचपासून झोपला, जेवून घे ना. मी बोललो ठीक आहे चला, आता एवढं वातावरण बघतोय मगाचपासून ऊनच पडले, पाऊस आलाच ना. बोललो आण जेवायला बघूया काय. आज मस्तपैकी अंड्याचा तडका लावला होता आणि खाना म्हणजे भात. मस्तपैकी भात बीत खाल्ला आणि बोललो चल ठीक आहे आता जरा बाहेर जातो. पण भात खातच होतो तेवढ्यात बोललो अरे भात संपत का नाही रे, एवढा खातोय की मी. बोललो चला हा मस्तपैकी पोट भरून जेवलो आज मस्तपैकी. व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.